नवी मुंबई स्थित जैन कॉलेजचे दर्पण नाटक ग्रुप सादर करीत आहेत प्रेमानंद गजवींचे किरवंत। हे नाटक सिद्धेश्वर शास्त्री या हिंदू पुजाऱ्याबद्दल आहे जो अंत्यसंस्कार विधी करतो। इतर उच्च श्रेणीतील ब्राह्मण आणि समाजातली काही लोक त्यांना अस्पृश्य मानतात कारण त्यांचं काम मृत व्यक्तींशी संबंधित आहे। हे नाटक त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने अनुभवलेला छळ आणि मानहानी दर्शवते। या नाटकाने प्रथमच प्रकाशात आणले की किरवंत नावाचा एक ब्राह्मण पुरोहितांचा समुदाय आहे ज्यांना त्यांच्या पारंपरिक श्रमाच्या आधारावर भारतातील इतर उपेक्षित समुदायांप्रमाणेच बहिष्कृत केले जाते। या स्पर्धेच्या नियमानुसार आपल्या जीवनातील विचार, आचरण आणि श्रद्धा यांची कठोरता अधोरेखित करण्यासाठी आम्ही हे दर्भाचं गवत प्रतिकात्मक आकृतिबंध म्हणून निवडलं आहे। दृश्य पहिला। तिसऱ्या पॅराग्राफच्या आधी श्वास जातोय, दीर्घ श्वास। ए अक्कू, टाइमपास नको यार, चल लवकर। नाटकाची रीडिंग करायला हीच जागा भेटली होती तुला? आपण फक्त रीडिंग करायला नाही आलो आहोत, या जागेचा अभ्यास करून सेट बनवायचा आपल्याला। बाकीचे कधी येणार आहेत? एनी आयडिया? प्रतीकचा टेक्स्ट आलेला, 1 तास जाईल त्या लोकांना। ते कोणते मार्केटिंगचे गेस्ट लेक्चर आलेत, तिथे अडकलीत ते लोक। ते दर्भाचं गावात बघू। आणलंय मी। कुठून आणलंस हे? हे दिगंबर शास्त्रांकडून। हो का? किरवंत नाटक तुझ्या डोक्यात बसलं वाटतं। चांगलंय, पुस्तक बघू। दिगंबर शास्त्र्यांचा रोल 4थ्या दृश्यात येतो ना? हो, 4था। याचा अर्थ मंचावर माझं कॅरेक्टर तुझ्या आधी येतं। पूर्ण क्लासमध्ये तू एकटी मुलगी म्हणून तुला हे रेवतीचं पात्र भेटलंय। जास्त माज नको करू, शिवाय या नाटकाचा सगळ्यात मोठा विलन मीच आहे। चूक, या नाटकाचा सगळ्यात मोठा विलन जाती व्यवस्था आहे। ते सगळं जाऊ दे, एवढं कठीण नाटक का निवडलंस तू? मॅडम सुद्धा हेच म्हणत होते। मॅडम आळशी आहेत म्हणून तुला पण व्हायचंय का? करंडक जिंकण्यासाठी ना सॉलिड नाटक आणि सॉलिड तयारी हवी। मॅडम तर यावर्षी सुद्धा आपल्याकडून दुपारच्या सोहळ्याची तयारी करून घेणार होत्या। बरं झालं मी किरवंत करण्याचा जिद्द धरला, नाहीतर यावर्षी सुद्धा पहिल्या राऊंडमध्ये बाहेर। एक आयडिया आली आहे मला, इम्प्रोव्ह करूया। आता तू सिरियस नाहीयेस? आपण रीडिंग करायला भेटलो ना इथे? रीडिंगच्याच तयारी निमित्त एक राऊंड इम्प्रोव्ह करूया। इमॅजिन कर की आपल्या घरी कळले की आपलं चालू आहे आणि ती लोक आपलं लग्न जुळवत आहेत। नाही, ऐक ना, तसं नको करू। इमॅजिन कर की आपलं लग्न जुळवताना त्यांचे रिॲक्शन कसे असतील यावर इम्प्रोव्ह करूया। नको यार नको। उठ उठ, मी सांगते तसंच कर। हे पासून बेल वाजवतोय, ते वेळ उभं राहायचे असेच। या गुरुजी या, पाया पडते। तुमच्या घरात वास्तुशांतीनंतर पहिल्यांदा चालू आहे? हो। पूर्व या दिशेला ना? हो। कपडा फिरवा त्याच्यावर। या गुरुजी बसा।
देवसाहेब कुठे गेलेत? हे काय इथेच तर बसलेत. चहा. बाई, मी तुम्हाला फक्त एक वाटी गंगाजल आणि गोमूत्र आणायला सांगितलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त मी काही खाणार किंवा पिणार नाही. मी इथे फक्त पत्रिका जुळवायला आलोय. दलित जातीची सून तुम्ही या घरात आणाल असं मला वाटलं नव्हतं देवसाहेब. कोण आहे मुलगी अक्कू? एकदम वाया गेलेला आहे हा. पळून जाऊन लग्न करेन तिच्याशी अशी धमकी देत होता. अहो दुसरा पर्याय नव्हता आमच्याकडे. खरंच पळून जाऊन लग्न करशील माझ्यासोबत? कॅरेक्टर सोडू नका. ठेवा खाली टेबलावरती. ती मुलगी एकदा तरी आली असेलच या घरात. प्रोजेक्ट करण्याच्या नावाने खूप वेळ आली आहे, पण आता कोणाच ठाऊक आत बसून प्रोजेक्ट करायचे की भलत्याच भानगडी. विनोद नका करू दे साहेब. हे दरभाचा गावात अशुद्ध हवेला शुद्ध करतं. यात रेडिएशन दूर करण्याची ताकद असते असे नासाने सिद्ध केले आहे. शास्त्रात तर असे पण लिहिले आहे की पृथ्वीची मॅग्नेटिक फील्ड ऑल्टर होते या गवतामुळे. म्हणूनच आम्ही याचा वापर करून तुमचं घर शुद्ध करतोय. किरवंत नावाचं पुस्तक बघितलं मी तुमच्या सोफ्यावर. आता मला सगळं समजलंय. काय समजलं तुम्हाला शास्त्रीजी? हेच की जर अशी पुस्तके घरी वाचली जात आहेत तर मग तुमचा मुलगा पळून जाऊन लग्न करण्याची धमकी देईल हे निश्चितच होते. मुलीला आपल्या जातीत आणण्यासाठी एक आवाहन करावं लागेल. अहो या नाटकाची तालीम चालते मुलांच्या कॉलेजमध्ये, म्हणून पडलंय ते पुस्तक इथे. देव साहेब, तुम्हाला कळत नाही मी काय बोलतोय ते? एका खालच्या जातीतली मुलगी सून म्हणून या कुटुंबात प्रवेश घेणार आहे. ज्या मुलाचे उपनयन मीच केले होते, पण आता अशी पाळी आली की या घरातलं पाणी सुद्धा सेवन करू शकत नाही मी. कोणाला कळता कामा नाही मी इथे आलो होतो ते. तर तुमच्यासोबत समाजात मी सुद्धा बहिष्कृत होईन एवढा दूषित झालोय मी. घरी जाऊन 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करावा लागेल मला. क्षमा करा गुरुजी, चूक झाली आमची. याला किती समजवण्याचा प्रयत्न केला आम्ही. आमच्या मिसेसने कित्येक वर्ष उपवास केलेत मुलांच्या कल्याणासाठी. मी दर शनिवारी याला मारुतीच्या मंदिरात नेतो, तरी त्या चांडाळणीच्या प्रेमात पडलाय. त्या चेटकिणीनेच काहीतरी जादूटोणा केलाय हो आमच्या मुलावर. मी माझ्या दोन्ही मुलांना नेहमी सांगते की कॉलेजमध्ये मित्र नीट निवडा, त्या लोकांपासून दूर राहा ना. आम्हाला तर अजून सुद्धा पटलेलं नाही आहे. अहो मनावर दगड ठेवून राजी झालोय कसे तरी. अठ्ठावीस गुन्हे तर जुळतायत. अगं बाई, हो का? मला वाटलेलंच मुलगी पूर्णपणे दुर्दैवी नाही आहे ते. त्यातल्या त्यात गोरी सुद्धा आहे. मी काय म्हणते गुरुजी, आपण ते हवन लवकर उरकून घेऊया का? नाही म्हणजे कोणाला कळायला नको मुलगी परजातीची आहे ते. हे सगळं जेव्हा होत असेल तेव्हा तू काय करशील रे? सुनबाई, तू नाही तुम्ही म्हणा. तुझ्या घरची भाषा नाही चालणार ना इथे. अगं अकू सिरियस का होते? गंमत करतो तुम्ही.
आय नो तुला वाईट वाटलं मी चांडाळण्याचा उल्लेख केला म्हणून. आय एम सॉरी. अगं पटकन निघून गेला तो शब्द तोंडातून. अक्कू, सायलेंट ट्रीटमेंट देणार आहेस तू मला आता? तुला माहिती आहे ना सायलेंट ट्रीटमेंट माझं वैशिष्ट्य आहे ते. तो प्रतीक काय म्हणतो? USP. सायलेंट ट्रीटमेंट USP आहे माझं. काय लिहितेस तू? शिवाय तू जसं टॉपिक दिला होतास, मी तर फक्त तुला फॉलो करत. काय एवढी का चिडलीस तू? तुझ्यासाठी खूप सोपं आहे ना असं चांडाळणी बोलणं? काय रे तुझं ऍक्टिव्हिझम फक्त परक्यांसमोर जागा होतो? अगं अक्कू मी कॅरेक्टर मध्ये होतो यार. आय वॉज बिंग ट्रू टू माय हार्ट. आणि तू का एवढी ऑफेंड होतेस? आता तूच आहे का पंडिताची टर उडवत होतीस ना? आणि जर तुला असं वाटतं की प्रत्येक ब्राह्मण व्यक्ती आपल्या घरात इतरांना चांडाळ असं बोलतो, तर याचा अर्थ असं नाही ना की माझ्या आईवडील पण असेच बोलतील तुझ्या बाबत. त्याची काय खात्री आहे? अगं तुझा माझ्यावर विश्वास नाही काय ग? एवढी सिरियस झालीस तू गेमला घेऊन? अक्कू, आमच्या घरात सून म्हणून तू खूप सुखाचा संसार करशील. तुला कसलाच त्रास मी होऊ देणार नाही. आणि एवढा पुढचा कुठला विचार करतेस तू? सध्या तरी आपण फक्त अमर्याद एकमेकाच्या प्रेमात पडूया. काय म्हणती? तुझ्यासाठी खूप सोपं आहे ना असं बोलणं? प्रेमात पडायच्या आधी ना खूप पुढचा विचार करावा लागतो. हे अक्कू म्हणते की तुझ्या हातली स्त्री म्हणते? तुम्ही माणसंच असे बोलू शकता. आधी स्त्रियांच्या देहांची वाटणी करता आणि मग दर अंशावर एक पदर घालून तुमच्या सोयीसाठी नाचवता. बाकीचे जेव्हा येतील त्यांना सांग की मी पॉइंटर्स जॉट डाऊन केलेत सेट बनवण्यासाठी. नेक्स्ट टाइम डिस्कस करू. मी चालले. अगं आलीस तू? बस एक 5 मिनिटं, मग निघूयात. दर्भ आहे ना हे? ह्या बाबतच तू मला सांगत होतीस ना? हेच तुम्ही तुमच्या नाटकासाठी ठरवलंय का? झाले कसं तरी डिसाईड. बघू आता काय होते पुढे. मी प्रॅक्टिसला गेलेच नव्हते आज. मॅडमला तसंही मी तिच्या क्लासमध्ये असल्याचं आवडत नाही. त्या दिवशी जेव्हा मी आयडिया सांगितली होती हसलेली ती. सर्व पोरं हसायला लागली तिच्यासोबत. तो ओम आहे ना ज्याला मी गवत आणायला सांगितलं होतं, तो सुद्धा हसायला लागला. आयडिया एवढी पण खराब नव्हती. किरवंत नाटकात एका दर्भाचा कावळा संवादात येतो. तर माझं असं मत होतं की जर ते गवत आपण प्रॉप म्हणून त्या मुख्य पात्राच्या घरी किंवा त्यांच्या अवतीभोवती ठेवलं तर मग एक प्रतिकात्मक अर्थ निघतो. शिवाय स्पर्धेचे नियम सुद्धा आपण पाळतो. यावर सगळे हसायला लागले. मग राजी कशी झाली ती? त्या ओमला सांगितलं मी बोलायला. त्याचं ऐकते ती बरोबर. मॅडम मग विचारते की एवढं कठीण नाटक का निवडायचं आपण?
जाती अत्याचार आजकाल होत नाहीत, हे सर्व आधीच्या काळाची गोष्ट आहे, ब्रिटिशांनी आणलेली गोष्ट आहे. तसं बोलल्यावर मी विरोध केला तर मग तिने मला क्लासमधून काढून टाकण्याची धमकी दिली. हिटलरने ज्यूजवर केलेला हॉलोकास्ट कधीच घडला नाही असे मानणारे बरेच लोक आजही आहेत. आणि अनेक देशांमध्ये अशा लोकांवर हॉलोकास्ट नाकारण्यासाठी दंडात्मक कायदे आहेत. मला असं वाटतं की इथे पण जातीवाद नाकारण्यासाठी ना असाच कायदा असावा. द्रोणाचार्यांनी एकलव्यासोबत असेच केले होते. शिकवायचं नव्हतं म्हणून गुरुकुलात प्रवेश दिला नाही आणि आयुष्यभर बाण चालवता येऊ नये म्हणून अंगठाच कापायला लावला त्याला. आजही असंच होतंय. शेवटी आपल्याला ठरवायचंय की आपण आपला अंगठा कापून द्यायचा की नाही. चला ताई निघूया आता. शिराळची भाजी खाशील आज? नेहमी तूच का जेवण बनवतेस? आज बाबांना बनवू दे. पुरुषांना स्वयंपाकघरात मनाई आहे का ग जायला? ते थकून येतात, आराम लागतो त्यांना. तू नाही थकत का ग? अगं त्यांना दम्याचा त्रास आहे, सेम त्यांच्या वडिलांसारखा. मी तर लग्नानंतर स्वतःला सोडून कोणासाठी जेवण बनवणार नाही. तुला कोण करू देते लग्न? आपलं ठरलं होतं ना हायर एज्युकेशनसाठी विदेशात जायचं, ते त्याचं काय झालं? अगं आकांक्षा, पॅसेजची लाईट लाव. खायचं सामान आहे यात, दे त्यांना. हाँ, मी काय म्हणतोय, झालं का जेवण? बरं, मी काय बोलत होतो, सामान तर सगळं नेलंय. आता फक्त तुम्ही त्याला फोन करून सांगा की नवीन मशीनची डिलिव्हरी उद्यापर्यंत कर. हां हां, ॲड्रेस मी अपडेट केलाय. होय, बरं. तू इथे काय आलास? डायरेक्ट घरी जायचं? अहो तुम्हीच म्हणालात ना सकाळी की संध्याकाळी ये इनवॉइसवर मॅच करायला म्हणून. अरे ते मी तुला उद्यासाठी बोललो होतो. नाही सुट्टीवर गेले आज. सांगितलं होतं ना तुला उद्या असणार आहेत ते. लक्ष कुठे असतं तुझं? शरीर आहे तुझ्यासोबत? तिला शोधलं मी कॉलेजमध्ये, तिथे नव्हती ती. घरी गेली असेल बहुतेक. कसली घरी? तुझ्या आईशी मी बोललो आत्ताच. ती एकटे जेवण बनवते. शरीर फिरत बसले असले कुठल्या तरी पोरांसोबत. तू पण तसाच, तुझी बहीण पण तशीच. फोन कर तिला आताच. तिला तर कॉलेजमध्ये टाकायलाच नको होतं. काय करायचं एवढं शिकून? हॅलो शरी, तू घरी पोहोचलीस ना? हां हां ठीक आहे. काय एक सेकंड काम. हा काय ग? ओम कॉलेजवर शोधतोय तुला. तू कुठल्या पोरासोबत फिरत होतीस?
यापुढे घरी यायला लेट केलंस ना तर कायमचं घरी बसेल तुला. आता लवकर घरी जा आणि तुझ्या आईची मदत कर जेवण बनवायला. मोकळं सोडलं ना की डोक्यावर बसता तुम्ही दोघे.